हॅलो एव्हरीवन. विनर्स आयटी सोल्युशन युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे ऑक्झिलरी व्हर्ब्स अँड टेन्सेन्सेस. तर ऑक्झिलरी व्हर्ब्स काय आहे, त्याच पद्धतीने टेन्सेन्सेस काय आहे आणि ते कशा पद्धतीने यूज करायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सुरू करूया आपण आपल्या या व्हिडिओला. तर फर्स्ट आहे, व्हॉट आर ऑक्झिलरी व्हर्ब्स. तर ऑक्झिलरी व्हर्ब्स काय आहे? दे आर हेल्पिंग व्हर्ब्स युज्ड विथ मेन व्हर्ब. जे आपले मेन व्हर्ब सोबत जे व्हर्ब्स लागून येतात त्याला आपण ऑक्झिलरी व्हर्ब्स असं म्हणतो. त्याचा वापर करून आपण प्रश्नार्थी वाक्य असतील, नकारार्थी वाक्य असेल ते आपण जे आहे ते परफॉर्म करू शकतो. त्यानंतर आहे व्हॉट आर टेन्सेसेस. तर काळ काय आहेत? टेन्सेस शो द टाइम ऑफ ऍक्शन. काळ जे आहे ते आपल्याला जी क्रिया घडली त्याची वेळ दर्शवायचं काम जे आहे ते आपण काळ जे आहे ते काळ करतं. जसं की व्हेन समथिंग हॅपन्स, हॅपन ऑर विल हॅपन. जसं की एखादी गोष्ट घडली, घडतीये किंवा घडणार आहे. त्यानंतर आहे टेन्स टेल अस वेदर द ऍक्शन इज प्रेझेंट, पास्ट और फ्युचर. तर टेन्स काय करतं, आपल्याला जी क्रिया आहे त्याचा वेळ दाखवतो. जसं की प्रेझेंट टेन्स मध्ये असेल की मी जेवण करतोय, हे आपलं प्रेझेंट टेन्स वाक्य. जी 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 क्रिया आहे ती जेवायची क्रिया जी आहे ती चालू आहे, मी जेवण करतोय. त्यानंतर पास्ट टेन्स एक्झाम्पल द्यायला गेलं तर मी जेवण केलं. ही जी क्रिया आहे ती घडलेली आहे, कम्प्लीट झाली आहे, त्याला आपण पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळातली गोष्ट आहे, मी जेवण केलं. त्यानंतर फ्युचर टेन्स मध्ये बघायला गेलं तर मी जेवण करणार आहे. हे आपल्या फ्युचर टेन्सचं वाक्य आहे, मी जेवण करणार आहे. तर हे आहे आपली डेफिनेशन. त्यानंतर पहिलं आहे आपलं ऑक्झिलरी व्हर्ब्स. ऑक्झिलरी व्हर्ब्स मध्ये फर्स्ट आहे आपलं बी व्हर्ब्स. तर बी व्हर्ब्स मध्ये काय आहेत? तर एम, इज, आर, वॉज आणि वर. हे जे आहे ते बी व्हर्बचे एक्झाम्पल्स आहेत. एम, इज, आर, वॉज, वर. ते कशा पद्धतीने यूज करायचे ते आपण पाहूया. तर त्याचं एक्सप्लेनेशन आहे, यूज टू शो व्हॉट समवन इज डुईंग ऑर वॉज डुईंग. हे केव्हा यूज करायचं की जी गोष्ट समवन इज डुईंग, कोणीतरी काहीतरी क्रिया करतंय किंवा क्रिया केली, त्यावेळेस जे आहे आपण ते बी वर्बचा उपयोग करतो. त्याचं फर्स्ट आहे एम. एम जे आहे ते आपण आय सोबत जे आहे ते परफॉर्म करू शकतो. प्रेझेंट टाइम म्हणजे आपण म्हणतो की प्रेझेंट टाइम म्हणजे चालू क्रियाच्या वेळेस जे आपण ते एमचा वापर करतो. जसं की आय एम इटिंग, मी जेवण करतोय. तर हे झालं आपलं एमचं एक एक्झाम्पल. त्यानंतर सेकंड आहे इज. इज कोणासोबत युज करायचं? इज जे आहे ते ही, शी, इट. प्रेझेंट टाइम म्हणजे ही, शी, इट सोबत जे आहे ते आपण इजचा वापर करायचा आणि प्रेझेंट टाइम म्हणजे चालू क्रिया, जी क्रिया चालू आहे प्रेझेंट टाइम मध्ये. तर त्याचं एक्झाम्पल आहे ही इज रनिंग. तो धावतोय. ही इज रनिंग म्हणजे तो रनिंग करतोय, म्हणजे तो धावतोय. ही जी आहे ती प्रेझेंट टाइम मध्ये म्हणजे ही क्रिया जी आहे ती चालू आहे. त्यानंतर आहे आर. आर कोणासोबत युज करायचं? तर यू, वी, दे. यू, वी, दे सोबत आपण जे आहे ते आरचा उपयोग करतो. त्याचं पण एक दिले आपण प्रेझेंट टाइम म्हणजे जसं सांगितलं मी तुम्हाला की क्रिया चालू आहे. जसं की दे आर वॉचिंग टीव्ही. तर ते टीव्ही पाहत आहेत म्हणजे क्रिया जी आहे ती चालू आहे. त्यानंतर आहे वॉच. तर वॉच केव्हा युज करायचं? पास्ट टेन्स ऑफ एम इज. जे आपलं जे एम इज जे आहे, जे आपले एम इज व्हर्ब आहेत त्याच्यासोबत त्याचा जो पास्ट टेन्स आहे, त्याचा जो भूतकाळ आहे तो आपला आहे तो वॉच. जसं की आय वॉच स्लिपिंग, मी झोपलो. ही गोष्ट आहे आय वॉच स्लिपिंग. तर त्यानंतर आहे वर. हे लक्षात घेतं वेअर नाही म्हणायचं. वेअर नाही म्हणायचं, आपण वर म्हणतो. वर वर काय? पास्ट टेन्स ऑफ आर. जसं मी तुम्हाला सांगितलं आरचा जो पास्ट टेन्स आहे तो वर आहे. त्याचं एक एक्झाम्पल आहे वी वर प्लेइंग. आम्ही खेळलो. ही गोष्ट पास्ट टेन्स मध्ये झाली, वी वर प्लेइंग, आम्ही खेळलो. तर हे आपलं बी वर्ब्स. त्यानंतर सेकंड आहे हॅव वर्ब्स. तर हॅव वर्ब्स काय आहेत? हॅव वर्ब्स मध्ये आहे हॅज, हॅव आणि हॅड. तर यूज टू शो समथिंग इज कम्प्लिटेड ऑर पोझेशन. हे केव्हा यूज करायचं? जेव्हा एखादी क्रिया घडली त्यावेळी जे आपण हॅव वर्बचा उपयोग करतो. त्याचं एक्झाम्पल आहे तर फर्स्ट आहे हॅज. ते जे आहे ही, शी, इट. ही, शी, इट सोबत आपण जे आहे ते हॅजचा उपयोग करतो. जसं की ही हॅज इटन हिज लंच. त्यांनी त्याचं लंच संपवलं म्हणजे नाही का, ही गोष्ट घडली, ही हॅज इटन हिज लंच, त्यांनी त्याचं जेवण संपवलं. ही गोष्ट जी आहे ती कम्प्लीट झालेली आहे. त्यावेळेस आपण जे आहे ते हॅजचा वापर करतो. त्यानंतर आहे हॅव. हॅव केव्हा वापरायचा? ज्यावेळेस आय, वी, यू, दे. आय, वी, यू, दे सोबत आपण जे आहे ते हॅवचा उपयोग करतो. आय हॅव फिनिश्ड माय वर्क. मी माझं काम संपवलं. जी क्रिया आहे ती पूर्ण झाली आहे. माझी काम करण्याची क्रिया जी आहे ती पूर्ण झाली आहे. आय हॅव फिनिश्ड माय वर्क. त्यानंतर आहे हॅड. हॅड केव्हा यूज करायचं? पास्ट टेन्स ऑफ हॅज आणि हॅव. हॅज आणि हॅवचा जो पास्ट टेन्स आहे तो आहे हॅड. हॅड केव्हा यूज करायचं? शी हॅड अ बास्केट फुल ऑफ ऍपल. तिच्याकडे बास्केट होती, ती ऍपल्सनी, सफरचंदांनी भरली होती. ही गोष्ट जी आहे ती कम्प्लिटेड आहे. शी हॅज अ बास्केट
फुल ऑफ ऍपल, तिच्याकडे जी बास्केट होती ती सफरचंदाने भरली होती. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्यावेळेस आपण ह्या ज्या क्वेश्चन ह्यावेळी जे आपल्याला जर सेंटेन्स परफॉर्म करायचे असतील त्यावेळेस आपण हॅव व्हर्बचा उपयोग करतो. त्यानंतर आहे डू वर्ब्स. डू वर्ब्स मध्ये कोणते आहेत? डू, डज, डीड. यूज टू मेक क्वेश्चन्स ऑर निगेटिव्ह सेंटेन्स. डू वर्ब्स केव्हा वापरतो? ज्यावेळेस आपल्याला जर एक प्रश्नार्थी वाक्य बनवायचं असेल किंवा नकारार्थी वाक्य बनवायचं असेल तर त्यावेळेस जे आहे आपण डू वर्बचा उपयोग करतो. त्यातला फर्स्ट आहे डू. तर डू काय आहे? विथ आय यू व्ही दे. तर आय यू व्ही दे सोबत आपण जे आहे ते डूचा वापर करतो आपण. जसं की डू यू लाईक टी? तुला चहा आवडतो का? इथं आपण प्रश्नार्थी वाक्य आपलं बनवले आपण. डू यू लाईक टी? त्यानंतर आहे आय डू नॉट प्ले. आय डू नॉट प्ले, मी नाही खेळणार. इथं आपलं झालं निगेटिव्ह सेंटेन्स, नकारार्थी वाक्य झाले आपलं. आय डू नॉट प्ले. हे झालं आपलं डूचं युसेज. त्यानंतर आहे डज. डज काय आहे? विथ ही शी इट. ही शी इट सोबत जे आहे आपण ते डजचा वापर करतो. जसं की डज ही स्टडी? त्यांनी अभ्यास केला का? जसं झालं प्रश्नार्थी वाक्य. त्यानंतर नकारार्थी वाक्याच्या वेळेस आपण जे आहे ते डू वर्बचा उपयोग करतो. डज ही स्टडी? त्याने अभ्यास केला का? त्यानंतर आहे शी डज नॉट डान्स. शी डज नॉट डान्स, तो डान्स नाही करणार. हे आपलं नकारार्थी वाक्य झालं. त्यानंतर आहे आपलं डीड. डीड काय आहे? पास्ट टेन्स फॉर ऑल. आपलं डू आणि डजचा पास्ट टेन्स जे आहे ते डीड आहे. जसं की डिड यू गो देअर? तू तिकडे गेला होता का? हे पास्ट टेन्स आहे. आपण विचारतोय ना, तू तिकडे गेला होता का? हे आपलं प्रश्नार्थी वाक्य झालं. हे आपलं पास्ट टेन्स मध्ये झालं. तू तिकडे गेला होता का? त्यानंतर आहे आपलं आय डिड नॉट वॉच हिम. मी त्याला नाही पाहिलं. हे एक आपलं नकारार्थी वाक्याचं एक एक्झाम्पल झालं डीडचं. हे झालं आपलं डू वर्ब्स. त्यानंतर आहे आपलं मॉडेल वर्ब्स. तर मॉडेल वर्ब्स काय आहे? तर मॉडेल वर्ब्स आर स्पेशली ऑक्झिलरी वर्ब्स दॅट शो पॉसिबिलिटी, एबिलिटी, परमिशन, ऍडवाइस ऑर नीड. तर हे आपले जे आहेत ते ऑक्झिलरी वर्ब्सच आहेत. पण ते जे आहेत आपल्याला पॉसिबिलिटी, जसं की शक्यता, एबिलिटी, क्षमता, त्यानंतर परमिशन, त्यानंतर ऍडवाइस, सल्ला, ऑर नीड, गरज, त्या टाईपमध्ये आपले क्वेश्चन परफॉर्म, ज्या टाईपमध्ये जर आपले सेंटेन्स परफॉर्म करायचे असतील त्यावेळेस जे आपण ते मॉडेल वर्बचा उपयोग करतो. दे ऑलवेज कम बिफोर द मेन वर्ब. एक लक्षात घ्या, ते जे आहे ते आपल्या मेन वर्बच्या पहिले येतात. तर कोणते कोणते मॉडेल वर्ब्स आहेत ते आपण पाहूया. तर फर्स्ट आहे आपलं कॅन. तर कॅन काय आहे? एबिलिटी अँड परमिशन. एखाद्याची क्षमता दाखवायची असेल, त्यानंतर एखाद्याकडून जर परमिशन घ्यायची असेल तर त्यावेळेस आपण कॅनचा उपयोग करतो. जसं की आय कॅन स्विम. मी पोहू शकतो. आय कॅन स्विम. आपण त्याला क्षमता दाखवू राहिलो आपण, की एबिलिटी दाखवू राहिलो त्यावेळेस. त्यानंतर आहे परमिशन. एखाद्याकडून आपल्याला जर परमिशन घ्यायची असेल, कॅन आय कम इन? मी आतमध्ये येऊ शकतो का? आपण स्टुडंट्स आहे ना, स्टुडंट कसं विचारतात? कॅन आय कम इन? मे आय कम इन? ह्या गोष्टीसाठी आपण परमिशन घेतोय टीचर्सची, की मी आतमध्ये येऊ शकतो का? त्यानंतर आहे कुड. तर कुड काय आहे? पास्ट एबिलिटी आणि पोलाइट रिक्वेस्ट. पास्ट एबिलिटी म्हणजे भूतकाळातली क्षमता ज्याला आपण म्हणतो, आणि त्यानंतर पोलाइट रिक्वेस्ट. जसं की एक म्हणतो ना आपण, एक पोलाइट रिक्वेस्ट जर आपल्याला करायची असेल त्यावेळेस जे आहे आपण कुडचा उपयोग करतो. जसं की आय कुड रन फास्ट व्हेन आय वॉज 10. मी जोरात धावायचो ज्यावेळेस मी 10 वर्षाचा होतो. याच्यामध्ये आपण बघितलं पास्ट एबिलिटी म्हणजे भूतकाळातली आपण जी आहे ती क्षमता आपली दाखवू राहिलो, की मी ज्यावेळेस 10 वर्षाचा होतो त्यावेळेस मी फास्ट धावायचो, जोरात धावायचो. त्यानंतर आहे मे. मे काय आहे? तर फॉर्मल परमिशन किंवा पॉसिबिलिटी. जसं की एक म्हणतो ना आपण, फॉर्मली आपण एखादी परमिशन घ्यायची असेल त्यावेळेस आपण मेचा यूज करतो. त्याच पद्धतीने पॉसिबिलिटी, जर शक्यता दर्शवायची असेल तर त्यावेळेस आपण जे आहे ते मेचा उपयोग करतो. जसं की मे आय गो आउटसाइड? मी बाहेर जाऊ शकतो का? जसं की आपल्या जे स्टुडंट्स आहेत, जसं की जे विद्यार्थी आहेत, जे मुलं आहेत, पाल्य आहेत, ते आपल्या पालकांची परमिशन घेतात, की मे आय गो आउटसाइड? मी बाहेर जाऊ शकतो का? त्यानंतर आहे इट मे रेन. जसं की सांगितलं पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता. पाऊस पडण्याची शक्यता आहे. इट मे रेन म्हणजे पाऊस पडू शकतो. त्याला आपण म्हणतो पॉसिबिलिटी, शक्यता. त्यानंतर आहे माईट. माईट काय आहे? स्मॉल चान्स किंवा वीक पॉसिबिलिटी. स्मॉल चान्स नाही का आपण म्हणतो की कमी चान्स आहे त्या गोष्टी घडायचे, किंवा वीक पॉसिबिलिटी म्हणजे आपण म्हणतो ना कमी शक्यता आहे ही गोष्ट घडेल, नाही का? जसं की शी माईट कम टू द पार्टी. तर ती पार्टीला येऊ शकते. आपण म्हणतो ना ती बहुतेक पार्टीला येऊ शकते. शी माईट कम टू द पार्टी म्हणजे चान्स कमी आहेत आणि कमी शक्यता आहे ती गोष्ट घडायची. त्यावेळेस आपण माईटचा उपयोग करतो. त्यानंतर आहे शुड. शुड केव्हा यूज करतो? जर एखाद्याला आपल्याला ऍडवाइस द्यायची असेल, एखाद्याला आपल्याला सल्ला द्यायचा असेल. जसं की यू शुड स्टडी डेली. तू रोज अभ्यास करायला पाहिजे. त्याला आपण सल्ला देतोय, आपण त्याला ऍडवाइस देतोय, तर त्यावेळेस आपण जे आहे ते शुडचा उपयोग करतो. यू शुड स्टडी डेली. तू रोज अभ्यास केला पाहिजे. त्यानंतर आहे वुड.
वुड काय आहे तर पोलाइट रिक्वेस्ट किंवा इमेजिनरी सिच्युएशन. एक म्हणतो ना आपण पोलाइट रिक्वेस्ट करायची असेल किंवा एक इमेजिनरी सिच्युएशन, जसं की आपण म्हणतो ना की इमेजिनरी सिच्युएशन नाही का, जर हे घडलं तर, जर ते असेल तर आपण इमेजिनरी सिच्युएशन म्हणतो. जसं की वुड यू प्लीज क्लोज द डोर, एक पोलाइट रिक्वेस्ट आहे. तू तो दरवाजा बंद करशील का, आपण एक रिक्वेस्ट केली समोरच्याला की वुड यू प्लीज क्लोज द डोर, तू तो दरवाजा बंद करशील का. त्यानंतर आय वुड ट्रॅव्हल इफ आय हॅड मनी, याला आपण म्हणतो इमेजिनरी सिच्युएशन. आय वुड ट्रॅव्हल इफ आय हॅड मनी, मी ट्रॅव्हल करेल जेव्हा माझ्याकडे पैसा असेल. एक इमेजिनरी सिच्युएशन आहे ना, आपण जी थिंकिंग असेल आपण विचार करतोय ना तो, की आय वुड ट्रॅव्हल इफ आय हॅड मनी, मी ट्रॅव्हल करेल जेव्हा माझ्याकडे पैसे येतील. त्यानंतर आहे मस्ट. मस्ट काय, स्ट्रॉंग नीड, म्हणजे आपण म्हणतो एकदम स्ट्रॉंग नीड, म्हणजे हे गोष्ट तुम्ही केलीच पाहिजे. जसं की त्याचं एक्झाम्पल आहे यू मस्ट वेअर हेल्मेट, तुम्ही हेल्मेट जे आहे ते घातलंच पाहिजे. त्याला आपण म्हणतो स्ट्रॉंग नीड, यू मस्ट वेअर हेल्मेट, तुम्ही हेल्मेट हे घातलंच पाहिजे. तर हे झालं आपलं मॉड्यूल वर्ब्स. त्यानंतर आहे आपलं टेन्सेस. तर टेन्सेस काय आहेत, ज्याला आपण काळ म्हणतो, ते काळ कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत आणि ते कशा पद्धतीने यूज करायचे ते आपण पाहूया. त्यातलं फर्स्ट आहे प्रेझेंट टेन्स. तर प्रेझेंट टेन्स जे आहेत त्याच्या अंडर येतात प्रत्येक जे मेन टेन्स आहे त्याच्या अंडर 4 सब टेन्स येतात. तर ते कुठले कुठले आहेत ते फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहूया. तर फर्स्ट आहे प्रेझेंट टेन्स, त्याच्या अंडर येतात सिम्पल प्रेझेंट, प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. हे हे कशा पद्धतीने परफॉर्म करायचे ते आपण पुढे पाहणारच आहोत. त्यानंतर सेकंड आहे पास्ट टेन्स. पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ. तर भूतकाळामध्ये काय, सिम्पल पास्ट, पास्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. त्यानंतर आपलं आहे फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. भविष्यकाळ काळामध्ये पण सेम आहेत, सिम्पल फ्युचर, फ्युचर कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर आपण पाहूया फर्स्ट सिम्पल प्रेझेंट टेन्स. सिम्पल प्रेझेंट टेन्स कधी यूज करायचा, व्हेन टू यूज डेली हॅबिट्स, जनरल ट्रूथ्स अँड रेग्युलर ऍक्शन्स. जसं की दैनंदिन आपले जे क्रिया असतील त्यात जनरल ट्रूथ, ज्याला आपण म्हणतो की जागतिक सत्य, आणि त्यानंतर रेग्युलर ऍक्शन, जे आपण दैनंदिन जे क्रिया करतो त्यावेळेस जे आहे आपण ते सिम्पल प्रेझेंट टेन्सचा उपयोग करतो. तर त्याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. तर सब्जेक्ट काय आहे, करता, म्हणजे जो क्रिया करतोय त्याला आपण सब्जेक्ट म्हणतो. त्यानंतर V1 म्हणजे व्हर्बचा आपला पहिला फॉर्म, आणि त्यानंतर आपला आहे ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे जी क्रिया केली ती, जी क्रिया त्यांनी परफॉर्म केली ती. जर एक्झाम्पल द्यायला गेलं तर आय वेक अप ॲट 7 AM, मी सकाळी 7 वाजता उठलो. त्याचा सब्जेक्ट कोण आहे, आय म्हणजे मी आहे. त्यानंतर वेकअप, वेक म्हणजे काय आपलं व्हर्बचा पहिला फॉर्म, वेक, त्याचा आपला वेक वोक वोक, जसं की वेकचा पहिला फॉर्म वेकच आहे. आय वेक अप ॲट 7 AM, मी सकाळी 7 वाजता उठलो. त्यानंतर ऑब्जेक्ट काय त्यामध्ये, की उठायची क्रिया केली ना आपण, ऑब्जेक्ट सकाळी 7 वाजता उठलो, वेकअप ॲट 7 हे आपलं ऑब्जेक्ट झालं, ही जी क्रिया आपण केलेली आहे. आणि सेकंड आहे शी गोज टू स्कूल एव्हरी डे. शी शी गोज टू स्कूल एव्हरी डे, ती रोज शाळेमध्ये जाते. त्यानंतर आहे दे प्ले क्रिकेट इन द इव्हिनिंग, ते संध्याकाळी क्रिकेट खेळतात. तर हे आपलं एक स्ट्रक्चर आहे, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. दे म्हणजे सब्जेक्ट, कोण क्रिया करतंय, ते क्रिया करतात. दे प्ले क्रिकेट इन द इव्हिनिंग, जे आपलं V1 आहे प्ले, जी आपली क्रिया आहे, जे आपलं व्हर्ब आहे, व्हर्ब काय आपलं प्ले, प्ले काय आहे जे खेळता येते ते, आणि त्यानंतर ऑब्जेक्ट काय खेळतात तर क्रिकेट खेळले जाते. हे आपलं झालं ऑब्जेक्ट. त्यानंतर आहे ही ड्रिंक्स टी इन द मॉर्निंग, तो सकाळी चहा पितो. त्यानंतर आहे वी स्टडी टुगेदर ऑन विकेंड्स, तर आम्ही विकेंड्सला सोबत अभ्यास करणार आहोत. त्यानंतर आहे द सन रायझेस इन द ईस्ट, जसं तुम्हाला सांगितलं जे जनरल ट्रूथ आहे, ज्याला आपण जागतिक सत्य म्हणतो, द सन रायझेस इन द ईस्ट, सूर्य पूर्वेला उगवतो, हे जागतिक सत्य आहे. हे झालं आपलं सिम्पल प्रेझेंट टेन्स. त्यानंतर आपलं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, ऍक्शन हॅपनिंग राईट नाऊ ऑर दिस डेज. जसं की क्रिया आता, जस्ट ऍक्शन हॅपनिंग राईट नाऊ, क्रिया आता घडतीये किंवा घडणं, म्हणजे ज्याला म्हणतो ना क्रिया आता घडते, त्यावेळेस आपण जे आहे ते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा उपयोग करतो. त्या स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. जसं की सब्जेक्ट, जसं मी तुम्हाला सांगितलं, जो क्रिया करतो तो, त्यानंतर एम इज आर जे आपले व्हर्ब, जसं मी हे ऑक्झिलरी व्हर्ब आपण बघितले, तर त्याचा ऑक्झिलरी व्हर्ब प्लस V1 व्हर्बचा पहिला फॉर्म, त्यानंतर ING व्हर्बला ING लावायचं, आणि त्यानंतर ऑब्जेक्ट जे आहे ते. एक्झाम्पल झालं आय एम वॉचिंग टीव्ही, मी टीव्ही पाहतोय, क्रिया ही चालू आहे. ऍक्शन हॅपनिंग राईट नाऊ म्हणजे ही जी क्रिया आहे ती चालू आहे, आय एम वॉचिंग टीव्ही. शी इज डुईंग हर होमवर्क, ती तिचा होमवर्क करतीये. ही जी क्रिया आपली चालू आहे, जसं जसं मी तुम्हाला सांगितलं, क्रिया जर चालू असेल त्यावेळेस आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करायचा. त्यानंतर आहे
दे आर प्लेइंग आउटसाइड, ते बाहेर खेळत आहेत ते. त्यानंतर ही इज टॉकिंग टू हिज फ्रेंड, तो त्याच्या मित्रासोबत बोलतोय. ह्या ज्या क्रिया आहेत ते चालू आहेत, कंटिन्युअस टेन्स मध्ये ते जे आहे ते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये येणार आहेत. त्यानंतर वी आर लर्निंग इंग्लिश, आम्ही इंग्लिश शिकतोय. शिकायची क्रिया जी आहे ती चालू आहे. आणि इट इज रेनिंग आउटसाइड, बाहेर पाऊस पडतोय. जे पाऊस पडण्याची जी क्रिया आहे ती चालू आहे. इट इज रेनिंग आउटसाइड. तर हे झालं आपलं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. त्यानंतर आहे आपलं प्रेझेंट परफेक्ट टेन्स. तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स काय यूज करायचं, ऍक्शन जस्ट कम्प्लिटेड ऑर हॅज हॅपन्ड ऍट अन अननोन टाइम. जी क्रिया आहे ती आत्ता कम्प्लीट झाली आहे किंवा एक अननोन टाइम मध्ये कम्प्लीट झालेली आहे, त्यावेळी जे आपण ते प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा यूज करतो. त्याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅज किंवा हॅव प्लस V3 म्हणजे व्हर्बचा तिसरा फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. तर त्याचं एक्झाम्पल आहे आय हॅव कम्प्लिटेड माय होमवर्क, मी माझं होमवर्क कम्प्लीट केला, मी माझं होमवर्क पूर्ण केला. ही जी क्रिया आहे ती कम्प्लीट झाली, म्हणजे ही जी क्रिया आहे ती पूर्ण झाली आहे. त्यानंतर आहे शी हॅज क्लीन द रूम, तिने तिची रूम क्लीन केली, तिने तिची रूम स्वच्छ केली. स्वच्छ करायची जी क्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे. त्यानंतर आहे दे हॅव रिच्ड द स्टेशन, ते स्टेशनवर पोहोचले, ते स्टेशनला पोहोचले. हे झालं आपलं प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं काही एक्झाम्पल आहे. जे क्रिया जी आहे ती घडलेली आहे. त्यानंतर आहे ही हॅज फिनिश्ड हिज लंच, त्याने त्याचं लंच फिनिश केला, त्याने त्याचा लंच संपवला. त्यानंतर वी हॅव सीन दॅट मूवी, आम्ही तो मूवी पाहिला, आम्ही तो पिक्चर पाहिला. त्यानंतर आहे आय हॅव लॉस्ट माय कीज, आय हॅव लॉस्ट माय कीज, मी माझ्या चाव्या हरवल्या. जसं आपण म्हणतो की माझ्याकडून चाव्या हरवल्या गेल्या. तर ही जी गोष्ट जी आहे ती प्रेझेंट परफेक्ट म्हणजे जी क्रिया आहे ती आपली कम्प्लीट झालेली आहे, त्यावेळेस आपण जे आहे ते प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर करतो. त्यानंतर आहे आपलं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, ऍक्शन दॅट स्टार्टेड इन द पास्ट अँड स्टील गोइंग ऑन. तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स काय आहे, जी क्रिया भूतकाळामध्ये सुरू झाली आहे आणि वर्तमान काळामध्ये पण जी क्रिया चालू आहे. ऍक्शन दॅट स्टार्टेड इन द पास्ट अँड स्टील गोइंग ऑन, पास्ट मध्ये भूतकाळामध्ये क्रिया सुरू झाली आहे आणि अजून पण ती क्रिया चालू आहे, त्याला आपण म्हणतो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. त्याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅज हॅव बीन प्लस व्हर्बचा पहिला फॉर्म प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. स्ट्रक्चर पहिले लक्षात घ्या, सब्जेक्ट प्लस हॅज किंवा हॅव, त्यापुढे येईल बीन प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. त्याचं एक्झाम्पल द्यायला गेलं आय हॅव बीन स्टडिंग सिन्स मॉर्निंग, आय हॅव बीन स्टडिंग सिन्स मॉर्निंग, मी सकाळपासून अभ्यास करतोय. ही जी सकाळपासून अभ्यास करतो म्हणजे ही क्रिया जी आहे ती भूतकाळामध्ये, म्हणजे त्याने अभ्यास करायची क्रिया, सकाळपासून अभ्यास करतोय म्हणजे क्रिया जी आहे ती चालू आहे. तो सकाळपासून अभ्यास करतोय, पण त्याचा अभ्यास जो होता अजून पूर्ण झालेला नाहीये, त्याचा जी अभ्यास करायची जी क्रिया आहे ती चालू आहे. त्यानंतर आहे शी हॅज बीन वर्किंग ऑन द प्रोजेक्ट, ती त्या प्रोजेक्ट वरती काम करतीये. जे प्रोजेक्ट मध्ये काम तिने सुरू केलंय पण तो अजून कम्प्लीट झालेला नाहीये. शी हॅज बीन वर्किंग ऑन द प्रोजेक्ट, ती त्या प्रोजेक्ट वरती काम जे आहे ती करतीये. त्यानंतर आहे दे हॅव बीन प्लेइंग फॉर 2 hours, ते 2 तासापासून खेळता येते. दे हॅव बीन प्लेइंग फॉर 2 hours, ते 2 तासापासून खेळता येते. म्हणजे खेळण्याची क्रिया जी आहे ती भूतकाळामध्ये सुरू झालेली आहे आणि अजून पण जी क्रिया जी आहे ती प्रेझेंट मध्ये पण जी आहे ती क्रिया चालू आहे. त्यानंतर आहे ही हॅज बीन वेटिंग फॉर द बस, तो बसची वाट पाहतोय. त्यानंतर आहे वी हॅव बीन टॉकिंग सिन्स 5 PM, आम्ही 5 वाजल्यापासून बोलतोय. बोलण्याची क्रिया जी आहे ती 5 वाजता सुरू झाली आहे पण अजून पण ती क्रिया जी आहे ती चालू आहे. त्यानंतर इट हॅज बीन रेनिंग ऑल डे, सकाळपासून पाऊस चालू आहे. हे लक्षात घ्या, इट हॅज बीन रेनिंग ऑल डे, पूर्ण दिवसभरातून पाऊस चालूच आहे. जसं आपण म्हणतो की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, क्रिया जी आहे ती पास्ट मध्ये सुरू झाली, भूतकाळामध्ये सुरू झाली, पण प्रेझेंट मध्ये जी आहे ती अजून पण चालू आहे, त्यावेळेस आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा उपयोग करतो. त्यानंतर आहे आपलं सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट म्हणजे भूतकाळ ज्याला आपण म्हणतो. तर ऍक्शन कम्प्लिटेड इन द पास्ट, त्यात दिले स्पेसिफिक टाइम, एखादी क्रिया जी आहे ती पास्ट मध्ये कम्प्लीट झालेली आहे एक स्पेसिफिक टाइम मध्ये. तर स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट जसं मी तुम्हाला सांगितलं क्रिया, व्हर्बचा सेकंड फॉर्म V2 प्लस ऑब्जेक्ट. जो आहे सब्जेक्ट जे आहे तो करता, V2 म्हणजे व्हर्बचा दुसरा फॉर्म, ऑब्जेक्ट म्हणजे काय त्याने केलं, जिने काय त्यांनी कोणती क्रिया केली. त्याचं एक्झाम्पल आहे आय व्हिजिटेड गोवा लास्ट इयर, मी लास्ट इयरला गोवा व्हिजिट कर, मी लास्ट इयरला मागच्या वर्षी गोव्याला गेलो होतो. जसं मी तुम्हाला व्हिजिट जे आहे ते आपलं व्हर्ब आहे,
व्हिजिटचा सेकंड फॉर्म जो आहे तो व्हिजिटेड येईल. आय व्हिजिटेड गोवा लास्ट इयर. त्यानंतर आहे शी कुक्ड डिनर यस्टरडे. शी कुक्ड डिनर यस्टरडे. तिने काल रात्री जेवण बनवलं. क्रिया जी आहे ती कम्प्लीट झालेली आहे, पास्ट टेन्स मधली आहे. भूतकाळातली जी क्रिया आहे शी कुक डिनर यस्टरडे, तिने रात्री जेवण बनवलं. त्यानंतर आहे दे वॉच्ड अ मूवी लास्ट नाईट. त्यांनी काल रात्री मूवी पाहिला. त्यांनी काल रात्री पिक्चर पाहिला. म्हणजे ही जी गोष्ट आहे ही काल रात्री घडलेली आहे. जसं तुम्हाला स्पेसिफिक टाइम, जसं बघितलं आपण लास्ट इयर म्हणजे मागच्या वर्षी, यस्टरडे म्हणजे काल, लास्ट नाईट म्हणजे काल रात्री. ही ज्या गोष्टी आहेत स्पेसिफिक टाइम मध्ये जर एखादी गोष्ट घडली असेल तर आपण ते जे आहे पण ते सिंपल पास्ट टेन्स मध्ये येतं. त्यानंतर आहे ही वेंट टू द मार्केट. तो मार्केटमध्ये गेला. त्यानंतर वी मेट हिम ऍट द मॉल. आम्ही त्याला मॉलमध्ये भेटलो. त्यानंतर आहे द ट्रेन अराइव्ह लेट. ट्रेन उशिरा आली. जे जे क्रिया हे पास्ट टेन्स मध्ये घडलेले आहेत. तर हे जे आहे आपलं सिंपल पास्ट टेन्सचं स्ट्रक्चर, त्याच्यानंतर त्याचे एक्झाम्पल्स. त्यानंतर आहे आपलं पास्ट कंटिन्युअस टेन्स. तर पास्ट कंटिन्युअस टेन्स काय आहे? ऍक्शन वॉज हॅपनिंग ऍट अ स्पेसिफिक टाइम इन द पास्ट. ऍक्शन वॉज हॅपनिंग ऍट द स्पेसिफिक टाइम इन द पास्ट. एखादी गोष्ट जी आहे ती पास्ट मध्ये एक स्पेसिफिक टाइमाला जर घडली असेल त्यावेळेस जे आपण ते पास्ट कंटिन्युअस टेन्सचा उपयोग करतो. तर त्याचा स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस वॉज वर. जसं मी सांगितलं वॉज वर आपले ऑक्झिलरी व्हर्ब्स आहेत. वॉज वर प्लस व्हर्बचा पहिला फॉर्म त्याला आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. जसं एक्झाम्पल द्यायला गेलं, आय वॉज रिडिंग अ बुक ऍट 10 AM. मी 10 वाजता पुस्तक वाचलं. आय वॉज रिडिंग अ बुक ऍट 10 AM. मी रात्री 10 वाजता पुस्तक वाचलं. त्यानंतर शी वॉज कुकिंग व्हेन आय कॉल्ड. ती जेवण बनवत होती. जेव्हा जेव्हा मी तिला कॉल केला तेव्हा तिची जेवण बनवत होती. ऍक्शन वॉज हॅपनिंग ऍट ही ऍक्शन वॉज हॅपनिंग ऍट अ स्पेसिफिक टाइम. शी वॉज कुकिंग व्हेन आय कॉल्ड. मी तिला कॉल केला त्यावेळेस ती जेवण बनवत होती. ते वर डान्सिंग ऍट द पार्टी. ते पार्टीमध्ये डान्स करत होते. ही वॉज ड्रायव्हिंग होम. तो घरच्या दिशेने गाडी चालू म्हणजे आपण म्हणतो ना ही वॉज ड्रायव्हिंग होम. त्यानंतर आहे वी वर प्लेइंग फुटबॉल. आम्ही फुटबॉल खेळलो. इट वॉज रेनिंग हेविली. जोरात पाऊस पडला. हे झालं आपलं पास्ट कंटिन्युअस टेन्स आपलं एक्झाम्पल्स. त्यानंतर आपलं पास्ट परफेक्ट टेन्स. तर पास्ट परफेक्ट टेन्स काय? अन ऍक्शन दॅट हॅपन्ड बिफोर अनदर पास्ट ऍक्शन. पास्ट परफेक्ट टेन्स काय? अन ऍक्शन दॅट हॅपन बिफोर अनदर पास्ट ऍक्शन. एखादी क्रिया घडली जी जी ऍक्शन त्याच्या अगोदर जी आहे ती पास्ट याच्यामध्ये भूतकाळामध्ये जी दुसरी एक क्रिया घडली. त्याचे एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल मध्ये तुम्हाला डाऊट जो आहे तो क्लिअर होईल. तर स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. त्याचं एक्झाम्पल आहे आय हॅड फिनिश्ड द वर्क बिफोर लंच. आता इथे तुम्हाला तुमचा डाऊट क्लिअर होईल. आय हॅड फिनिश्ड द वर्क बिफोर लंच. मी माझं काम माझ्या जेवणाच्या अगोदर पूर्ण केलं. मी माझं काम माझं जेवण करायच्या अगोदर पूर्ण केलं. अँड ऍक्शन दॅट हॅपन्ड बिफोर अनदर पास्ट ऍक्शन. क्रिया घडली बिफोर अनदर पास्ट ऍक्शन. जसं मी सांगितलं मी माझं काम माझ्या जेवण करायच्या अगोदर पूर्ण केलं. त्याच्यानंतर आहे शी हॅड लेफ्ट व्हेन आय अराइव्ड. ती निघून गेली. शी हॅड लेफ्ट व्हेन आय अराइव्ड. ती निघून गेली जेव्हा मी आलो. हे लक्षात घ्या. शी हॅड लेफ्ट व्हेन आय अराइव्ड. जेव्हा मी आलो तेव्हा ती निघून गेली. त्यानंतर आहे दे हॅड गॉन टू स्कूल बिफोर इट रेन्ड. ते पाऊस पडायच्या अगोदर शाळेत गेले. दे हॅड गॉन द स्कूल बिफोर इट रेन्ड. तर ते पाऊस पडायच्या अगोदर शाळेमध्ये निघून गेले. जसं तुम्हाला सांगितलं मी अँड ऍक्शन दॅट हॅपन बिफोर अनदर पास्ट ऍक्शन. त्यानंतर आहे वी हॅड वॉच दॅट मूव्ही बिफोर. आम्ही तो मूव्ही पहिले पाहिलाय. वी हॅड वॉच दॅट मूव्ही बिफोर. आम्ही तो आपण म्हणतो की मी पहिलेच तो पिक्चर पाहिलाय. त्यानंतर आहे द शॉप हॅड क्लोज्ड बिफोर 9 PM. जे दुकान आहे ते 9 वाजेच्या आतमध्ये बंद होतं. हे झालं आपलं पास्ट परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर आणि एक्झाम्पल्स. त्यानंतर आपलं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स काय आहे? ऍक्शन वॉज हॅपनिंग फॉर सम टाइम बिफोर अनदर पास्ट ऍक्शन. जी क्रिया घडली आहे द ऍक्शन वॉज हॅपनिंग फॉर सम टाइम बिफोर अनदर पास्ट ऍक्शन. त्याचं स्ट्रक्चर काय? सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. एक्झाम्पल आहे आय हॅड बीन वर्किंग ऑल डे. मी दिवसभर काम केलं. ज्याला आपण म्हणतो आय हॅड बीन वर्किंग ऑल डे. मी दिवसभर काम केलं. शी हॅड बीन स्टडिंग फॉर 3 hours. ती 3 तासापासून अभ्यास करते. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आहे. ती अभ्यास करते. शी हॅड बीन स्टडिंग फॉर 3 hours. त्यानंतर आहे दे हॅड बीन वेटिंग फॉर अ लॉंग टाइम. ते खूप वेळची
वाट पाहत आहे, ते खूप वेळापासून वाट पाहत आहे ते. त्यानंतर आहे ही हॅड बीन वॉकिंग इन द सन, तो सूर्याच्या खाली, ज्याला आपण सूर्यप्रकाशच्या खाली चालतोय. त्यानंतर आहे वी हॅड बीन लिव्हिंग देअर फॉर 5 years, आम्ही तिथे 5 वर्षापासून राहतोय. द ऍक्शन वॉज हॅपनिंग फॉर सम टाइम बिफोर अनदर पास्ट ऍक्शन, म्हणजे आम्ही जी राहायची क्रिया आहे ती चालू आहे 5% मध्ये. आम्ही तिथून 5 वर्षापासून तिथे आम्ही 5 वर्षापासून राहतोय. त्यानंतर आहे की इट हॅड बीन रेनिंग फॉर आवर्स, खूप तासांपासून पाऊस चालू आहे, ज्याला आपण म्हणतो खूप तासांपासून पाऊस चालू आहे. इट हॅड बीन रेनिंग फॉर आवर्स. हे झालं आपलं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. त्यानंतर आपलं आहे सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर म्हणजे ज्या गोष्टी, जी क्रिया भविष्यामध्ये घडणार आहेत. जसं त्याचे केव्हा यूज करायचं, समथिंग यू विल डू लेटर ऑर प्लॅन टू डू. जसं मी तुम्हाला सांगितलं, एखादी क्रिया आपण भविष्यामध्ये करणार आहे किंवा आपलं ती क्रिया करण्याचा प्लॅन आहे आपला, त्यावेळेस आपण जे आहे ते फ्युचर टेन्स यूज करतो. त्याचा स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. तर सब्जेक्ट म्हणजे करणारा, विल त्यानंतर व्हर्बचा पहिला फॉर्म आणि नंतर ऑब्जेक्ट, क्रिया कोणती क्रिया केली ते. जसं की आय विल कॉल यू लेटर, मी तुला नंतर कॉल करेल. आय विल कॉल यू लेटर, तसं जी गोष्ट आपण फ्युचरमध्ये करणार आहे, आय विल कॉल यू लेटर, मी तुला नंतर कॉल करेल. त्यानंतर शी विल कम टुमॉरो, ती उद्या येणार आहे. हे जे आपल्या फ्युचर मधल्या गोष्टी आहेत, भविष्यामधल्या गोष्टी आहेत. शी विल कम टुमॉरो, ती उद्या येणार आहे. त्याच्यानंतर आहे दे विल जॉईन द पार्टी, ते पार्टी जॉईन करतील. दे विल जॉईन द पार्टी, ते पार्टी जॉईन करतील. त्यानंतर ही विल गो टू द जिम, तो जिम मध्ये जाणार आहे. त्यानंतर आहे वी विल स्टार्ट द प्रोजेक्ट सून, आपण लवकरच प्रोजेक्टला सुरुवात करणार आहोत. हे गोष्ट फ्युचर मध्ये आपण जाणतो ना, वी विल स्टार्ट द प्रोजेक्ट सून, आपण लवकरच प्रोजेक्टवरती काम करायला सुरुवात करणार आहोत. त्यानंतर इट विल बी कोल्ड टू नाईट, इट विल बी कोल्ड टू नाईट, त्याला म्हणतो रात्री खूप थंडी असेल. इट विल बी कोल्ड टू नाईट, रात्री खूप थंडी असेल. हे आपलं झालं सिंपल फ्युचर टेन्स. त्यानंतर आपलं फ्युचर कंटिन्युअस टेन्स. फ्युचर कंटिन्युअस टेन्स काय, ऍक्शन दॅट विल बी हॅपनिंग ऍट अ फ्युचर टाइम, जी क्रिया आहे ती भविष्यामध्ये घडणार आहे. जसं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस विल बी प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. स्ट्रक्चर लक्षात घ्या परत, सब्जेक्ट म्हणजे करता प्लस विल बी, त्यानंतर व्हर्बचा पहिला फॉर्म त्याला ING येणार आपलं, आणि त्यानंतर ऑब्जेक्ट जी क्रिया करतोय. जसं एक्झाम्पल, आय विल बी वर्किंग ऍट 6 PM, मी 6 वाजता काम करणार आहे. आय विल बी वर्किंग ऍट 6 PM, मी संध्याकाळी 6 वाजता काम करणार आहे. वर्क जे आहे ते आपलं, तो आपला व्हर्ब आहे. जसं मी सांगितलं व्हर्बला ING येते, व्हर्बचा चौथा फॉर्म बघितला आपण तर वर्किंग. तर हे आपलं V1 प्लस ING, त्याला व्हर्बचा चौथा फॉर्म आपण म्हणतो. वर्किंग ऍट 6 PM, मी 6 वाजता संध्याकाळी 6 वाजता काम करणार आहे. त्यानंतर आहे शी विल बी स्टडिंग ऍट द नाईट, ती रात्री अभ्यास करणार आहे. शी विल बी, ती रात्री अभ्यास करणार आहे. त्यानंतर आहे दे विल बी ट्रॅव्हलिंग टुमॉरो, ते उद्या प्रवास करणार आहेत. दे विल बी ट्रॅव्हलिंग टुमॉरो. त्यानंतर आहे ही विल बी वॉचिंग द मॅच, तो मॅच पाहणार आहे. जसं ऍक्शन दॅट विल बी हॅपनिंग इन फ्युचर टाइम, जी गोष्ट भविष्यामध्ये घडणार आहे. ही विल बी वॉचिंग टाइम, तो मूवी, तो ती मॅच पाहणार आहे. त्यानंतर वी विल बी अटेंडिंग द मीटिंग, आम्ही ती मीटिंग अटेंड करू, आम्ही ती मीटिंग जॉईन करू किंवा आम्ही त्या मीटिंगला जाऊ. त्यानंतर आहे इट विल बी रेनिंग इन द इव्हिनिंग, इट विल बी रेनिंग इन द इव्हिनिंग, संध्याकाळी जो आहे तो पाऊस पडणार आहे. इट विल बी रेनिंग इन द इव्हिनिंग, संध्याकाळी पाऊस पडणार आहे. आपण की एक गोष्ट आपण प्रेडिक्ट करतो एकंदरीत. त्यानंतर आहे आपलं फ्युचर परफेक्ट टेन्स. तर फ्युचर परफेक्ट टेन्स काय, ऍक्शन दॅट विल बी कम्प्लिटेड बिफोर अ स्पेसिफिक फ्युचर टाइम, जी गोष्ट आहे ती ऍक्शन जी आहे, जी आपली क्रिया आहे ती फ्युचर टाइम मध्ये होणार आहे. जसं की स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस व्हर्बचा तिसरा फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. जसं एक्झाम्पल आहे आय विल हॅव फिनिश द टास्क, मी माझं काम करणार आहे. आय विल हॅव फिनिश द टास्क, मी माझं काम करणार आहे. हे आपलं फ्युचर मध्ये जाते. शी विल हॅव क्लीन द हाऊस, ती तिचं रूम क्लीन, ती तिची शी विल हॅव क्लीन द हाऊस, ती तिचं घर स्वच्छ करेल. शी विल हॅव क्लीन द हाऊस. त्यानंतर आहे दे विल हॅव रिच्ड होम, ते घरी पोहोचतील. ऍक्शन दॅट विल बी कम्प्लिटेड बिफोर स्पेसिफिक टाइम, दे विल रिच्ड होम, ते घरी पोहोचतील. त्यानंतर ही विल हॅव सबमिटेड द फॉर्म, तिने तिचा फॉर्म सबमिट केला. त्यानंतर आहे वी विल हॅव कम्प्लिटेड द प्रोजेक्ट, आम्ही आमचा प्रोजेक्ट कम्प्लीट करू, ज्याला आपण म्हणतो फ्युचर मध्ये आपण. त्यानंतर आहे द ट्रेन विल हॅव लेफ्ट बाय, ट्रेन
विल हॅव लेफ्ट बाय देन. नंतर ती रेल्वे सुटली, ज्याला आपण म्हणतो की ट्रेन सुटली ज्याला आपण म्हणतो. तर हे झालं आपलं फ्युचर परफेक्टचं फ्युचर परफेक्ट टेन्स. त्यानंतर आहे आपलं फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर ऍक्शन दॅट विल बी कम्प्लिटेड बिफोर अ स्पेसिफिक फ्युचर टाइम. जी क्रिया घडलेली आहे एखाद्या स्पेसिफिक टाइमच्या बिफोर स्पेसिफिक टाइम, एखाद्या स्पेसिफिक टाइमच्या अगोदर ती क्रिया जी आहे ती घडलेली आहे. जी जी क्रिया आहे सॉरी घडणार आहे. माय मिस्टेक. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कधी असतो? ऍक्शन दॅट विल बी कम्प्लिटेड बिफोर अ स्पेसिफिक फ्युचर टाइम. एखाद्या स्पेसिफिक टाइमच्या अगोदर ती क्रिया जी आहे ती घडणार आहे. ते स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस विल हॅव बीन प्लस व्हर्बचा पहिला फॉर्म V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. त्याचं एक्झाम्पल आहे आय विल हॅव बीन स्टडिंग फॉर 3 hours बाय 9 PM. मी 9 वाजेपर्यंत मी 3 तास अभ्यास करणार, 9 वाजेपर्यंत 3 तास अभ्यास करणार. ज्याला आपण म्हणतो ना की मी 9 वाजेपर्यंत अभ्यास करणार आहे पण मी 3 तास अभ्यास करणार आहे. हे लक्षात घ्या. नंतर आहे शी विल हॅव बीन वर्किंग फॉर 5 years. ती 5 वर्षापासून काम करतीये. शी विल हॅव बीन वर्किंग फॉर 5 years. ती 5 वर्षापासून काम करतीये. त्यानंतर आहे दे विल हॅव बीन ट्रॅव्हलिंग फॉर अ डे. ते पूर्ण दिवस त्यांचा ते पूर्ण दिवसभरात ट्रॅव्हल त्यांचा पूर्ण दिवसभराचा ट्रॅव्हल प्रवास जे आहे ते सुरू आहे. त्यानंतर आहे दे विल हॅव बीन ट्रॅव्हलिंग फॉर अ डे. त्यानंतर आहे ही विल हॅव बीन जॉगिंग सिन्स मॉर्निंग. तो सकाळपासून जॉगिंग करतोय. त्यानंतर आहे वी विल हॅव बीन वेटिंग फॉर 30 minutes. आम्ही त्याची 30 मिनिटापासून वाट पाहतोय. ऍक्शन दॅट विल बी कम्प्लिटेड बिफोर अ स्पेसिफिक फ्युचर टाइम. ही जी क्रिया आहे ती आपली घडलेली आहे. इट विल हॅव बीन रेनिंग फॉर आवर्स. खूप तासापासून पाऊस पडतोय. तर हे झालं आपलं फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर. त्यानंतर ते कशा पद्धतीने यूज करायचे आणि त्याचे वाक्य. तर आय होप तुम्हाला या व्हिडिओमध्ये ऑक्झिलरी व्हर्ब्स त्याच पद्धतीने टेन्सेस काय आहेत आणि ते कशा पद्धतीने यूज करायचे ते क्लिअर झालं असेल. थँक्यू.